आणि भाजपसोबत जायची चर्चा झाली हे तरी किमान पवारांनी कबूल केलंय असं अजित पवार यांनी म्हटलंय। भाजपसोबत जायचं नव्हतं तर दिल्लीमध्ये 6 बैठका का घेतल्या असा सवाल देखील अजित पवार यांनी शरद पवारांना विचारलाय। देवेंद्र फडणवीस देखील या बैठकांना उपस्थित होते असा दावाही अजित पवार यांनी केलाय। तर पवार मनाला वाटेल तसं करतात, सामूहिक चर्चा झाल्याचं ते केवळ दाखवतात अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय। किमान चर्चा झाली हे तरी कबूल करतायत। जर जायचं नव्हतं तर चर्चा कशाला करायची होती? जर तुम्हाला भाजप बरोबर जायचं नव्हतं तर दिल्लीला 6 मीटिंग का केल्या? त्याच्यामध्ये वरिष्ठांच्या बरोबर मीटिंग झाल्या, अशा कुणाच्या खाली लोकांच्या बरोबर मीटिंग नाही झाल्या। आणि त्याच्यामध्ये आम्ही साक्षीदार आहे ना, मी साक्षीदार आहे, प्रफुल्ल पटेल साहेब साक्षीदार आहे, देवेंद्रजींना हे सगळं माहिती आहे। कारण त्या 5ची मीटिंगला देवेंद्रजी पण लास्टला साहेब पुन्हा मुंबईला आल्यानंतर ते बदललं, भाजप बरोबर नाही आता म्हणले शिवसेनेबरोबर जायचं। पवार साहेबांना ज्यावेळेस निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस ते बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात आणि असं दाखवतात तो सामूहिक निर्णय। आणि बाकीच्या आता आम्ही जो निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी एकटे त्या गोष्टीला विरोध करत होते किंवा मधीच म्हणायचे ठीक आहे तुम्ही जावा, मी आता बाजूला होतो, मी आता रिटायर होतो, असं ते करायचे। ते त्यांना पाहिजे तेच करतात, फक्त दाखवताना हा सामूहिक निर्णय चर्चा केल्यासारखं त्या ठिकाणी दाखवतात, परंतु त्यांच्या मनामध्ये जे असतं तेच ठामपणे ते करतात। अमित शाह साहेब महाराष्ट्राचं राजकारण चालवतोय ते दादांत खोटं आहे। आम्ही आमचं पक्षाचं जी काही भूमिका आहे ते आम्ही एकत्र बसून त्या ठिकाणी घेतो। आम्ही काही कुणाचा सांगून वांगून राजकारण करणारी माणसं नाही।